मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा, भूत विशेष संघान ब्रह्माण मिशम, कमलासनस्थम ऋषिं च सर्वान रंगाश्च दिव्यान. अर्जुन म्हणतो, देवा, मी तुझ्या या विश्वरूप शरीराच्या ठिकाणी सर्व देव, स्थावर, जंगम, प्राण्यांचे निरनिराळे समुदाय, कमलासनावर बसलेला ब्रह्मदेव, शंकर, सर्व ऋषी व दिव्य नागादिक पाहत आहे. हा सर्व साधनेचा भाग आहे बघा. हे तुम्ही विश्वरूप दर्शनाला एका वेगळ्या भूमिकेतनं पाहिलं तर आपण साधना करत असताना कशा प्रकारच्या अनुभूतीत वरच्या स्तरावरती माणसाला जाणं गरजेचं असतं, किंबहुना ते स्तर कसे गाठावे लागतात, जे या विश्वरूप दर्शनाच्या माध्यमातून अर्जुनाला अनुभूती दिलेली आहे. पण संपूर्ण मानव जातीला अध्यात्म म्हणजे नेमकं काय याचं एक प्रकारचं दर्शन दिलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून विश्वरूप दर्शनाचं महात्म्य हे फार वेगळ्या प्रकारे आपल्याला आणि वेगळ्या दृष्टिकोनातनं बघणं खूप गरजेचं आहे. काय असतं, आपण अज्ञानात असतो, ज्याला आपण अधोमानसिकता म्हणतो. मनाचे 3 भाग आहेत. एक अज्ञानग्रस्तता, ही अधोमानसिकता आहे, आणि वरती ज्ञान आहे, ज्या ज्ञानातनं हळूहळू सर्व निर्मिती झालेली आहे, की जी अतिमानसिकता आहे, की त्या ज्ञानाच्या अतिमानसिकतेतून सर्व निर्मिती झाली आहे. आणि एका बाजूला जडत्वाचे अज्ञान येऊन पोचलं आहे, आणि त्याच्यातनं माणूसाचं मन हळूहळू तयार झालेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे काय झालंय, मन एका मध्ये आहे, एका बाजूला ज्ञान आहे आणि एका बाजूला ज्ञान आहे. स्थिती अशी झाली की नाही. एक तुम्ही त्रयस्थाच्या भूमिकेतून जर विचार केला तर आपली स्थिती अशी आहे, आपण या स्थितीमध्ये आहोत की कुठेतरी मन वरती जायचा प्रयत्न करते, त्या ज्ञानाकडे जायचा प्रयत्न करते, आणि प्रत्यक्षात परत अज्ञानग्रस्तता आपल्यामधली जी आहे ती आपल्याला दिसती आहे. आणि त्या अज्ञानामुळे आपण विविध विषयांमध्ये अडकून जातो. आपली खूप इच्छा असते असं नाही, लक्षात घ्या. आपली खूप इच्छा असते अज्ञानी राहण्याची, असं आहे का? कुठल्याही व्यक्तीला, इवन कुठल्याही पशुपक्ष्यापासून जीवांना विचारलं की तो अज्ञानी असला तर चालेल का? त्याला जर डोकं जास्त दिलं, त्याला जर दिली ती इच्छा व्यक्त करण्याची, तर तो काय म्हणेल की मला या अज्ञानात जायचं रे, म्हणजे मला आहे या स्थितीत जायचं नाहीये, मला कुठेतरी वरती जायचा प्रयत्न आहे माझा.
म्हणून ही जी धडपड आहे, ही धडपड जशी वाढत जाते तस तस आत्मज्ञानाच्या जाणीवेपर्यंत येतो माणूस. आणि या श्रेष्ठ अनुभूतीत तो जेव्हा यायला लागतो, ज्ञानाच्या अभिव्यक्तीत यायला लागतो. हा प्रयत्न काय आहे आपला? सर्व ध्यान वर्ग करणं, त्यानंतर ज्ञानेश्वरीला येणं, हा कशाचा प्रयत्न आहे? आपल्याला कुठेतरी मनाला त्या ज्ञानाच्या भूमिकेत घालण्याचा एक आपला प्रयत्न आहे. तो आपल्या साधनेचा भाग आहे असंही समजावं, किंबहुना तो साधनेचा भागच असतो. लक्षात आलं? त्यामुळे ही आपण आपल्याला नियमितपणे त्या साधनेत घालत राहायचं. कारण अर्जुनाला सतत श्रीकृष्णाचा सत्संग होताच होता, नाही का? तो त्याच्या कृतीतनं, त्याच्या व्यवहारातनं, किंवा त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या नुसत्या श्वासाच्या जाणीवेतून जो सुसंवेद्य असतो त्याला ज्ञान मिळत जातं. लक्षात घ्या, आपण सुद्धा हा संपूर्ण निश्वासित होणारा, ब्रह्मांडातच घेतल्या जाणारा आणि ब्रह्मांडातच निश्वासित होणारा त्या ईश्वरी मायेचा जो श्वास चालतो आहे, असा विचार करा. वायूचा, वायू तत्वाचा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याच्या केवळ जाणीवेतून आपण पंचमहाभूतांना समजून घेऊ शकतो. लक्षात येतं मी काय म्हणतोय ते? म्हणजे केवढ्या वेगळ्या स्तरावरती आपल्याला या ब्रह्मांडाकडे पाहणं गरजेचं आहे की अरे, ही त्या प्रकृती मातेचा निश्वास आहे, जो मी श्वासित घेतो आहे आणि परत निश्वासित करतो आहे. झाडं माड हे सर्व काय घेत आहे? आपण सोडलेला निश्वास ते घेतात आणि त्यांनी सोडलेला श्वास आपण घेतो. लक्षात घ्या, केवढी अद्भुत लीला आहे. आणि त्याला आपण प्राण म्हणतोय. म्हणजे काय? माझ्या प्राणात आणि त्यांच्या प्राणामध्ये वस्तुतः काही फरक नाहीये, तरी मी झाडाला झाड म्हणतो, मला मी स्वतंत्र समजतो. हे अज्ञान नाही का? पण या ज्ञानाच्या भूमिकेत आपल्याला कुठे ना कुठेतरी येणं गरजेचं आहे. म्हणून सर्वं खलुइदं ब्रह्म या जाणीवेत, या प्रकृतीच्या माध्यमातूनच आपल्याला कसं पोचावं लागतं हे अर्जुनाला श्रीकृष्ण दाखवतोय. लक्षात घ्या. म्हणून अर्जुन त्या भूमिकेमध्ये येतोय आणि त्या अतिमानसिक जाणीवेमध्ये जसा जसा तो यायला लागतो तस तस त्याला संपूर्ण ब्रह्मांडामध्ये चाललेला ईश्वरी शक्तीचा खेळ दिसायला लागतो. आणि ते परब्रह्म विश्वरूप दर्शन दिसताना सुद्धा अनेक मुख दिसत आहेत आणि त्या मुखांच्याही पलीकडे परत तो अजून अस्तित्व त्याचं दाखवतोच आहे. आणि त्याच्या प्रत्येक अंगा खांद्यावर, किंबहुना त्याच्या प्रत्येक पेशी मधून ब्रह्मांडाच्या जाणीवा फिरताना दिसत आहेत. केवढा अद्भुत. आणि एक प्रकारे आपण जर या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला प्रत्येक जाणीवेमध्ये अशा प्रकारे ईश्वराची अनुभूती जाणवण्या इतपत आपण सक्षम व्हावं असं मला म्हणायचं. बौद्धिक दृष्ट्या जाणून घ्यायला काय हरकत आहे? अनुभूती येईल तेव्हा येईल, है की नाही? म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ती जाणीव कशा प्रकारे विविध उपमा देऊन मांडलेली आहे बघा.
पण आतापर्यंतचा सर्व भाग जो संजयाच्या मार्फत अर्जुनाची स्थिती आणि त्याची वैयक्तिक स्थिती हे दोन्ही ते दाखवत आलेले आहेत. म्हणून ही सर्व जाणीव एक प्रकारे अधिमानसिक स्वरूपातली आणि तेजस्वी तसेच तेजोमय प्रकाशाच्या जाणीवेतून त्याला सगळं ब्रह्मांड हे आकारात दिसत आहे, पण त्या आकाराचं स्वरूप प्रकाशित आहे. बघा, आपण म्हणतो ना की विचारालाही प्रकाशाचा आकार, कारण जे सर्व निर्माण झालेलं आहे मूळ अस्तित्व, हे मूळ अस्तित्वातनं निर्माण झालेलं आहे आणि त्या ज्ञानाच्या प्रकाशाला कुठेतरी भूमितीच्या त्रिकोण चौकोन आणि या भूमिकेतनं रेखांकित केल्या गेलेलं आहे आणि अस्तित्व परत एक वेगळं तयार झालेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे म्हणण्याचा भाग असा आहे की परब्रह्माची सर्व जाणीव सर्वत्र होतीच, परंतु त्याची जी शक्ती आहे त्या शक्तीने त्या परब्रह्मालाच आकृतीत आणलंय. आकृती म्हटलं की रेखा आल्या, त्याची भूमिती आली. लक्षात घ्या. म्हणून भूमिती हा शब्द सुद्धा खूप छान आहे की नाही? कारण त्याच्यामध्ये नियम आहेत, त्याच्यामध्ये नियम आहेत आणि नियंत्रण आहे, नियमातनं आलेलं नियंत्रण आहे आणि आकाराला विविध कोणांच्या गणितात बसवल्या गेलेलं आहे. आणि ते नियम, ती भूमिती जशी कार्यरत होते तस तस शक्ती यंत्रात्मक जाणीवेतून फिरायला लागते. लक्षात ठेवा. म्हणून शक्तीला सुद्धा एक बंधत्व म्हणजे नियमत्व आणलेलं आहे. नियम आला की बंध आला. अनिर्बंध नाहीये शक्ती. ईश्वराची शक्ती अनिर्बंध होती, पण तोच अनिर्बंध आहे. तिथं त्याला कळलं ना की तो अमर्त्य कसा आहे, तो कालातीत कसा आहे, तो सर्वाच्या अतीत कसा आहे. हे सगळे शब्द राहिले आतापर्यंत ऐकलेले, त्याची अनुभूती तो घेते. लक्षात. अनुभूती आणि शब्द यांचा मेळ झाल्याबरोबर ज्ञान प्रत्यक्षात उतरलं, विज्ञानात परावर्तित झालं. म्हणजे त्याच्या इथं जे त्याच्या बीजातलं जे परिवर्तन झालेलं आहे ते कशा प्रकारचं झालंय बघा. अर्जुनाचा जो जीवात्मा असेल त्या जीवात्म्यामध्ये सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह या तिन्ही जीवात्म्याच्या जाणीवांमधून तो पूर्ण परब्रह्माचं वैश्विक स्वरूप पाहतोय. म्हणून त्याच्या रोमावरती रोमांच उठलेत. तो घामाने निथळतोय. ही त्याची प्राकृतिक दशा झालेली आहे. लक्षात घ्या. म्हणजे त्याचं मन कुठल्या स्तरावर जाऊन पोहोचलं आहे ते सूक्ष्म देहाला परावर्तित करून झालेलं आहे. त्याच्या कारण देहाला त्याने परावर्तित करून टाकलेलं आहे आणि त्याच्या महाकारण देहामध्ये सुद्धा परब्रह्माची जाणीव ठासून भरल्या जाते. अशा प्रकारे मूळ बीजातलं हे परिवर्तन आहे. म्हणून ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळली कर्मे असे के तो अर्जुन परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. विश्वरूप दर्शन आणि विश्वरूप दर्शनाकडे आपण बघायचा दृष्टिकोन हा फार महत्वाचा आहे. लक्षात ठेवा. नुसतं पारायण म्हणजे पारायण करा, जरूर करा, मी त्याच्या विरोधात नाहीये, परंतु या जाणीवा आपल्यामध्ये
त्या स्थिरतेत यायला पाहिजे. त्याशिवाय ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानाचा जो ईश्वर आहे ते मूळ परब्रह्मच कधी आकारणार नाही. सर्व खटाटोप त्याचाच आहे ना. आणि आपल्याला आपली जी सगळी धडपड आहे ती त्या मूळ ज्ञानाकडे जाण्यासाठीच आहे ना. मग ती जी धडपड आहे त्या धडपडीला हे साधन आहे. लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी हे साधन आहे त्याच्यासाठी. किंबहुना कुठलेही ज्ञानग्रंथ हे त्यासाठी साधन असतात. म्हणून तो काय म्हणतोय बघा, अर्जुन म्हणतो, देवा मी तुमच्या या विश्वरूप शरीराच्या ठिकाणी, त्याला त्याचं सर्व शरीर विश्वरूप दिसते आणि त्याच्यामध्ये सर्व देव दिसत आहे. म्हणजे काय झालं, या अधिमानसिक अवस्थेमध्ये सर्व शक्ती ज्या कार्य करत आहेत त्या सर्व शक्ती ज्यांना आपण देव म्हणतो, ईश्वराच्या शक्ती म्हणजे ईश्वर का नाही, ते देव. बरोबर आहे की नाही. आता नवग्रह म्हटल्या जातात, हे ग्रह आहेत जे या शक्ती स्वरूपात कार्य करत आहेत. इंद्राची शक्ती आहे, गणेश ही सुद्धा शक्ती म्हणजे ज्ञानाची शक्ती म्हटलेली आहे. बरोबर आहे. सरस्वती, लक्ष्मी या सर्व देवदेवता मानलेले आहेत. या शक्तीचे विविध अंग आहेत. लक्षात. तर हे सर्व देव त्याला त्याच्या शरीराच्या ठिकाणी दिसायला लागले. शरीराच्या ठिकाणी दिसायला लागले म्हणजे प्रत्येक ठिकाणी दिसायला लागले. लक्षात ठेवा, शरीरात म्हणजे फक्त पायात लक्ष्मी असं नाही, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक देव सूक्ष्म त्याला दिसतोय. कारण प्रत्येकाचं कार्य प्रत्येक ठिकाणीच आहे. असं नाहीये की ते कार्य तिथं नाहीये इथं नाही, असं नाही. म्हणून त्या विश्वरूप दर्शनामध्ये त्याला यमदेवता सुद्धा दिसते, नाही असं नाही. कारण लयाचं कारण ते पण आहे. म्हणून त्याच्यात त्याला कोण कोण दिसते बघा, सर्व देव, स्थावर जंगम. स्थावर जंगम म्हणजे सर्व जी काही स्थावर स्थितीमध्ये असणार अस्तित्वात आलेलं सर्व स्वरूप म्हणजे ब्रह्मांड दिसतंय त्याला. स्थावर जंगम म्हणजे ब्रह्मांड दिसतंय. आणि प्राण्यांचे निरनिराळे समुदाय, प्राण्यांचे म्हणजे 84 लक्ष योनींमधनं कार्य करणारे सर्व जीव हे त्याच स्वरूपच आहे ना. म्हणजे आपण माणूस असू तर ईश्वराच्या अंगात आहोत असं समजून भक्ती करायला काही हरकत नाही. कारण अर्जुनाला दिसलंय ना, आपण जीव मात्र सर्व दिसलेत. आणि कुठे दिसलेत, त्याच्यामध्ये दिसलेले. ही अनुभूती आहे. म्हणजे प्रत्येक माणूस हा ईश्वराचा अवतार किंवा ईश्वरच आहे असं समजण्याचं हे प्रमाण आहे. हे कसं मन कसं चाललंय बघा अर्जुनाचं. म्हणजे मी जे म्हणतोय हे मनाची ज्ञानाची जाणीव कशा प्रकारे चाललेली असं. कमलासनावर बसलेला ब्रह्मदेवही दिसतोय त्याला. आहे की नाही. कारण का दिसतोय ब्रह्मदेव, कारण या ब्रह्मदेवाला सुद्धा त्या परब्रह्माने निर्माण केलंय असा भाग येतो. म्हणून ब्रह्मदेव पण दिसतोय आणि शंकर पण दिसतोय म्हटलंय. आलं का लक्षात. म्हणजे शंकर ज्याला आपण सत्व रज तम तमाची जाणीव शंकराची म्हणतो. म्हणून मी म्हटलंय तुम्हाला मागे सुद्धा सांगितलंय, शिवतत्व हे परब्रह्मच आहे आणि शंकर हा त्याच्या कार्याचा विलास आहे. तो कार्यात येणारा जो भाग आहे शंकराचा तो शंकर आणि शिवतत्व यात फरक पडतो. म्हणजे काय, त्या शंकराची उपासना तुम्हाला शिवतत्वापर्यंत घेऊन जाणार आहे. ब्रह्मदेवाची उपासना पण शिवतत्वापर्यंत घेऊन जाणार आहे. लक्षात आलं. म्हणून आणि सत्व म्हणजे विष्णूची उपासना पण ब्रह्मदेवापर्यंत घेऊन जाणार आहे. परंतु विष्णूच
जी सात्विक जाणीव आहे ती सात्विक जाणीव ज्ञानमयच असल्यामुळे ती त्या काय म्हणतो आपण त्याला परब्रह्माच्या जाणीवेतच विलीन झालेली असते. म्हणून त्याला इथं विष्णू दिसत नाही. म्हणजे मी आता उत्तर शोधत होतो की याला विष्णू का दिसले नाहीत. कारण विष्णू म्हणजेच तो आहे. एक्झॅक्टली. कारण विष्णू म्हणजे अतिम सत्व जे विशुद्ध सात्विकतेतनं आलेलं आहे तो त्याचा भागच आहे आणि ते प्रकाशमयच आहे. म्हणून ते इथं त्याच्या ह्याच्यात दिसत नाहीये. पण पुढे तो येत आहे त्याचं चतुर्भुज रूप वगैरे आहे ते पुढच्या ह्याच्यात येईल. तर तशा दृष्टीने म्हणून ब्रह्मदेव शंकर आणि मग सर्व ऋषी व दिव्य नागाधिक पाहत आहे. आता याच्यामध्ये हा जो म्हणतो आहे की हे सर्व ऋषी मुनी जे आहेत हे सर्व तत्वज्ञानी आणि त्या तत्वज्ञानाच्या आविष्कारात राहणारे ज्ञानाच्या जाणीवात असणारे सर्व ऋषी मुनी संत सत्पुरुष त्याला त्याच्यामध्ये दिसत आहेत. आणि ते त्याचा अंग आहे. बघा तो त्याच्या अंगाचा भाग आहे असं दिसतंय. ही सर्व निर्मितीच त्याच्या अंगाचा भाग आहे. आणि पुढे काय म्हणते आणि दिव्य नागाधिक पाहत आहे. नाग देवता जी म्हटलेली आहे. आता या स्पेसिफिक याच्यामध्ये नाग जे म्हटलेलं आहे त्यांनी ही देवता स्वरूप दिसते त्यांना लक्षात. म्हणून आपल्या शास्त्राप्रमाणे सुद्धा नाग हा 84 लक्ष योनीतला भाग मानला जात नाही. आपल्याला आश्चर्य वाटलं या गोष्टीचं झालं थोडं. नाग जो आहे तो 84 लक्ष योनीतला मानला जात नाही आपल्या याच्यामध्ये. कारण ती स्वतंत्र देवता मानलेली आहे. त्याचं कारण आहे. ते कारण माझ्या बुद्धीप्रमाणे मी कुठं वाचलेलं नाहीये. ते असं आहे की स्वयंभू विष्णू हा शेषावरचाच अधिष्ठित आहे आणि तो त्याच्यावरतीच सर्व ब्रह्मांड कशा प्रकारे सांभाळलं जात आहे ते तो पाहतो आहे. त्याच्या अनंत जाणीवेतून पाहतो आहे आणि त्याचा सर्व आधार म्हणजे विष्णूचा आधारच शेष आहे असं म्हणायला हरकत नाही एक प्रकारे. अशा प्रकारे त्यांनी ते रूप प्रकट केलेलं आहे. म्हणून नाग हा देवता स्वरूप मानला जातो. आपल्याकडे सुद्धा मला पूजा करतात. नागाची मंदिर आहेत आपल्याकडे आहे की नाही. देवाची पूजा म्हणजे असं आहे. आणि याचं जे स्वरूप आहे बेसिकली हे त्या विष्णूचं आपण जी कुंडलिनी शक्तीची जी जाणीव म्हणतो आहोत ती कुंडलिनी शक्ती म्हणजे त्याची देवता आहे. आणि तो त्या म्हणून त्या कुंडलिनी शक्तीने विश्वबीजाच्या कोंभा सावली केली असं वर्णन आहे. आता तुम्ही हा रेलेव्हन्स लावला तर तुमच्या लक्षात येईल की त्या विष्णूवरती त्याचीच शक्ती की ज्याच्यावर तो निवांत पडलेला आहे. कार्य कोण करते? शक्ती करते. आणि तिने विष्णूवरती काय केलीये? सावली केलीये. म्हणजे काय झालं? तो विष्णू कोणाला दिसतच नाही. मूळ अस्तित्वच कळत नाही कुठं. परंतु या विश्वरूप दर्शनाच्या जाणीवेमधून त्याचं खरं स्वरूप कळतंय. म्हणून नाग देवता हा स्पेसिफिक शब्द आहे असा याच्यात वापरलेला आहे. आता पुढच्या आपण याच्यातनं ते पाहू. त्याच्यात हे विश्लेषण एवढ्या डेप्थ मध्ये दिलेलं नाहीये हे मान्य आहे मला. परंतु हा भाग अशा प्रकारेही आपण आपल्या जाणीवातनं समजून घेतल्याने आपली भक्तीच वाढणार आहे असं मला म्हणायचंय. म्हणून कारण हे का असं दिसलं त्याला? त्या दिसण्यालाही काहीतरी कारण आहे ना. कारण जो दाखवणारा आहे तो पण काही कारणाने दाखवतोय आणि तो ज्ञानातनं दाखवतोय, अज्ञानातनं दाखवत नाहीये.
विचारलेल्या प्रश्नाला ठोक उत्तर देतं, बघ मी असा आहे का म्हटलंय, आणि हे डायरेक्ट श्लोक आहे हा. मग हा जर कृष्णाच्या तोंडातले हे शब्द जर असतील, अर्जुनाच्या तोंडातले हे शब्द असतील, ही त्याची अनुभूती आहे ना, मग ती तुम्ही कशी नाकारणार? म्हणून नाग ही देवता आहे. नाग हा 84 लक्ष योनींमधला भाग नव्हे, असं मी म्हणतोय. त्याची कारण ती आहे. लक्षात आपल्याला काही कोणाची वाद घालायची नाही त्या विषयावरती, पण समजण्यासाठी, आपल्या भक्तीच्या जाणीवेतनं समजण्यासाठी आपण नक्की असा विचार करायला काहीही प्रत्यय नाही, असं मला म्हणायचंय. म्हणे जय जयाजी स्वामी, नवल कृपा केली तुम्ही, जे हे विश्वरूप की आम्ही प्राकृती देखो. अर्जुन म्हणतो, देवा तुमचा जय जयकार असो, आपण माझ्यावर विलक्षण कृपा केली, त्यामुळे मी सामान्य पुरुष देखील तुमचे हे विश्वरूप पाहत आहे. सामान्य माणूस आहे मी, बघा तो किती समर्पित जाणीवेमध्ये आला. एवढं भयंकर पाहिल्यानंतर मी तो काहीच नाही, मी माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आधी. आणि मिळाली ना सायुज्य मुक्तीपर्यंत जाऊन पोहोचला ना. पण त्या जाणीवेत पोहोचणं फार महत्वाचं आहे. म्हणून साधनेमध्ये हे विश्वरूप दर्शन, जे मी आपण म्हणतो की स्वरूपाचं ध्यान आणि विश्वरूपाचं ध्यान, हे आपल्या साधनेमधनं आपल्याला विचारात आणावं लागणार आहे. कारण मन हे वाढणार आहे, लक्षात ठेवा. मन सूक्ष्मात जायला पाहिजे ना. म्हणून विचार कुठलाही आला तर तो हा विचारच यावा ध्यान करत असताना, आणि त्या ध्यानामध्ये त्या विचाराच्या मागोमागे अमन व्हावं, असं मी म्हणतोय. म्हणून दिव्योन्मेष साधत जायचं आणि त्यातनं आपण अमन व्हायचंय. अर्जुन झाला ना, त्यांनी प्रश्न विचारले, प्रश्न विचारत विचारत साधना करत करत पुढे आला. आणि जेव्हा त्या सूक्ष्मामध्ये त्याला ढालल्या गेलं, जेव्हा गुरुकृपा झाली, विश्वरूप दर्शन दिसलं. पण विचार केल्याशिवाय दिसलं नाही, लक्षात ठेवा. तुम्ही जर म्हणाल आपण विचारच करणार नाही, मी फक्त राम 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 म्हणत बसीन, तर तसं चालणार नाहीये. तो ज्ञानी भक्त होणार नाही, हे पण स्पष्टता केलेली आहे. या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करता यायला पाहिजे. म्हणजे इतकं ठोक आहे हे. अगदी काय म्हणतो आपण, 100% चोख सोनं, आणि ते कॅरेट पण नको, इतकं चोख सोनं आहे ज्ञानाचं. म्हणून आपण माझ्यावर विलक्षण कृपा केली, त्यामुळे मी सामान्य पुरुष देखील तुमचे हे विश्वरूप पाहत आहे. इथं सांगायचंय काय परत, की तुम्ही सामान्य समजू पण नका स्वतःला. तुम्ही या स्थितीपर्यंत जाऊ शकता, नाही का. अर्जुन स्वतःला सामान्य म्हणतोय, बरोबर आहे की नाही. आणि आपण त्या अर्जुनापेक्षा आपण आपल्याला सामान्य समजतो, पण ते वाचत असताना समजतो. आणि नंतर इथनं बाहेर गेल्यानं जर जगात वाचताना आपण अर्जुनापेक्षा असामान्य आहोत असं आपल्याला वाटायला. असं होतं की नाही. बघा की बाहेर का असंच असतं. अर्जुनाची कुठे आठवण येते आपल्याला, नाही येत ना. म्हणजे आपण त्याच्यापेक्षा शाणत असं वाटतं, असं मला वाटतं. म्हणून परी साचची भले केले गोसाविया, मज परितोष जाहला साविया, जी देखिलासी जो इया सृष्टीसी तू आश्रय. हे स्वामी भगवंता, खरोखरच तू माझ्या इच्छेप्रमाणे केलेस, माझ्या इच्छाप्रमाणे केले, आणि मला त्यामुळे अत्यंत संतोष झाला. या संपूर्ण सृष्टीला तूच आश्रय आहेस, हे मी आज पाहिले. जगदाधार, तूच खरा जगाचा आधार आहे. पण तुझ्या संपूर्ण विश्वरूप दिसणाऱ्या शरीरावरती मी प्रत्येक गोष्ट पाहतो आहे, आणि तुझ्या आधाराशिवाय ते होऊच शकत नाही. लक्षात घ्या. म्हणजे हे जाणीव किती समर्पणाच्या भूमिकेमध्ये जाते बघा. टोटल सरेंडर जे म्हणतो ना आपण,
हे ते टोटल सरेंडरची जाणीव आहे. केवढी ज्ञानयुक्त जाणीव आहे, अनुभूतीतनं येणारी आहे. आपण एवढे समर्पित जाणीवेतनं जगतच नाही, कधी साधना सुद्धा करत नाही, आहे की नाही. श्वास घेताना माझा श्वास, माझं मन स्थिर होत नाही, परत माझं आलंच बोंबलायला तिथं, आहे की नाही. माझ्या घरात मला एकांत मिळत नाही, असं काहीतरी गणित आहे. अरे तसं नाहीये ते, तसं नाहीये. हे समर्पण तो पण ईश्वराचा अवतार आहे, मी पण आहे, आणि त्या भूमिकेतनच आपल्याला सर्व करता यायला पाहिजे. किमान साधनेच्या काळामध्ये तर ज्ञानाची अभिव्यक्ती व्हायला पाहिजे ना, का नको व्हायला, नाही का. म्हणून ती शांती तेव्हा आपल्याला प्राप्त होणार आहे की श्वास घेतला काय, नाही घेतला काय, सोहम तेही अस्तवले. हे सुरुवातीला करायचंय, परंतु ते परत अस्तवायचं पण आहे. म्हणून सगळं शिकायचं आहे, काही करायचं नाही असं काही नाही या जगात, सगळं करायचं आहे. पण हे मला काहीच करता येत नाही, कारण हे त्यांनी जे काही केलं आहे ते मी कधीच करू शकत नाही. आपल्यातनं आपण काय निर्मिती करू शकतो, जी काही थोडीफार आपली निर्मिती आपण करतो ती आपल्या आत्म्याच्या जाणीवेमध्ये मन जातं म्हणून करू शकतो, लक्षात ठेवा. कारण ती धडपड आहे, लक्षात घ्या. म्हणून आपण जी, म्हणून यांनी जे म्हटले आहे तुमच्या रामदास स्वामींनी की दिसा माझी काहीतरी लिहित जावे, काहीतरी करावं, कर्माचं महत्व इथं दिसतं. तुम्ही आत्म्याच्या जाणीवेतनं जेव्हा ती धडपड दिसते मनाची, तेव्हा तो परा अवस्थेत जाणार आहे ना. आणि त्या अवस्थेतनं जी कृती होते ती निर्मिती, ती त्या मनाच्या जाणीवेतनं तयार होत असते. म्हणून तुम्ही लिहा, तुम्ही करा, त्या जाणीवेत राहायला लागा, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी आपोआप वरती वरती यायला लागतील. कारण हे आतमधनच येत आहे, सगळं आतमधून येत आहे. याचा अर्थ आत कुठेतरी भांडार भरलंय ना, पण ते येतच राहतंय सतत, आहे की नाही. त्यामुळे मी आतमध्ये आंबील ओढ्यापाशी आहे का गोमुखापाशी आहे हे बघणं गरजेचं आहे. माझं मन कुठल्या मुखापाशी आहे, म्हणून ते गोमुखापाशी जर गेलं तर सतत ती ज्ञानगंगा आपल्यापासून प्रवाहितच होईल. आणि नुसती प्रवाहित होणार नाहीये, तर ती कृतीतनं सातत्यातनं चालत राहणार आहे. अशी ती अखंड प्रकारची मानसिक जाणीव राहायला पाहिजे. लक्षात, हे कारण हा सर्व मनाचा खेळ आहे बघा. म्हणून त्याला सायकोलॉजिकली तुम्ही आधुनिक याच्यात म्हणाल तर अध्यात्म हा भंबकपणा आहे असं म्हणतील लोक, डॉक्टरांना वगैरे विचारायला गेल्यानंतर. पण हे वेड लागल्याशिवाय, कारण मनालाच वेड करावं लागणार आहे ना, हे वेड लागल्याशिवाय आपण ते प्राप्त होण्यापर्यंत जाऊ शकणार नाही होत. म्हणून शहाणं होऊन जगण्यापेक्षा वेड होऊन जगून बघूयात, आहे की नाही. वेळ लागलेला काही फरक पडत नाही, कोणी काय आपल्याला गणेश कृपाबद्दल हलवत नाही मॅडम, नाही का. वेळ लागलं पाहिजे. तर कारण तूच आश्रय आहेस हे मी आज पाहिले, म्हणजे तो वेडाच झाला ना एक प्रकारे. आणि वेडा झाला म्हणूनच तो म्हणाला आता मी तू म्हणतो तेच करणार आहे, लक्षात घ्या. तो वेडाच झाला, त्यामुळे सर्व भ्रमच येणार आहे. मी काय आवडल्यासारखं मला समजतोय, मी काहीच नाहीये, सर्व हाच करतोय, तर मी कशाला विचार करत बसू. तू म्हणतो ना मार, हा चल सर्वांना मारून टाकतो, चल, काय घेणं देणं नाही. वेड आहे, वेड, वेड लागलंय. असं वेड लागलंय अर्जुनाला नंतर, विष्णू दर्शनानंतरच वेड फार वेगळं लागलेलं आहे त्याला, लक्षात घ्या. म्हणून तो ते सर्व युद्ध करतोय. खूप समजून घ्यायला पाहिजेत ना या गोष्टी. आंतरिक जाणीव आहे त्या सगळ्या.
आध्यात्मिक आहेत आणि तेवढ्याच महत्वाच्या आहेत. तर इथे आपण आता थांबूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरु.